सोलापूर शहरातील ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिर आणि शहा जहूर अली दर्गा शेजारी असलेल्या ॲडव्हेंचर पार्कमध्ये सुरू असलेला कर्णकर्कश डीजे तात्काळ बंद करण्यात यावा अशी मागणी वीरशैव विजनच्या वतीने पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली। हे निवेदन वीरशैव विजन उत्सव समितीचे अध्यक्ष विजयकुमार बिराजदार यांच्या हस्ते देण्यात आले। यावेळी संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले, सहकार्याध्यक्ष राजेश नीला, कार्यकारिणी सदस्य गंगाधर झुरळे तसेच सोशल मीडिया प्रमुख अमित कलशेट्टी उपस्थित होते। स्मार्ट सिटी अंतर्गत उभारण्यात आलेल्या ॲडव्हेंचर पार्कचा हेतू लहान मुलांना शांत आणि नैसर्गिक वातावरणात मनोरंजन आणि व्यायामाची संधी देण्याचा असताना खासगी व्यवसायांकडून दररोज सायंकाळी मोठ्या आवाजात चित्रपटातील गाणी लावून मंदिर आणि दर्ग्याची शांतता भंग केली जात असल्याचा आरोप करण्यात आलाय। या कर्णकर्कश डीजेमुळे मंदिरातील भक्तांच्या ध्यानधारणेत आणि दर्ग्यातील प्रार्थनेत अडथळा निर्माण होत असून शहरात लागू असलेल्या डीजे बंदी आदेशाची पायमल्ली होत असल्याचेही निदर्शनास आणून देण्यात आले। यावेळी पोलीस आयुक्तांना या प्रकरणाची दखल घेऊन योग्य कारवाईचे आश्वासन देण्यात आले। आज आम्ही या ठिकाणी माननीय कमिशनर साहेब एम राजकुमार यांना एक निवेदन यासाठी दिलं जातं की सिद्धेश्वर मंदिर परिसरात जो ॲडव्हेंचर पार्क झाला आहे त्या ॲडव्हेंचर पार्कमधून रोज संध्याकाळी अतिशय कर्कश आवाजात पिक्चरचे गाणे लागले जातात आणि त्यामुळे मंदिराच्या पावित्र्याने बाजूलाच असलेला मुस्लिम धर्मियांचं शाहूजरी दर्गा ह्या ठिकाणी जे मंदिरात परिसरात दर्शनासाठी येतात आणि ध्यान करण्यासाठी किंवा समाधीसाठी येतात लोक, त्या लोकांचं पावित्र्याने त्यांना ध्यान लागण्यास जरा अडचण होती आणि ते अडचण ध्यानात घेऊन आम्ही वीरशैवांनी या विषयावर डॉक्टर एम राजकुमार यांना भेटून असं निवेदन दिलं की त्याच्यावर जे आपण मध्यंतरी डीजे बंदी आणला होता सोलापूर शहरात, त्याच पार्श्वभूमीवर ह्या सुद्धा ॲडव्हेंचर पार्कच्या संबंधित चालकावर योग्य ते कार्य करून त्याच्यावर पूर्ण बंदी आणावी आणि आम्हा सर्व सिद्धेश्वर भक्तांना आणि सोलापूरवासियांना ह्या कर्कश आवाजापासून मुक्तता द्यावी असे मी त्यांना निवेदन देण्यात आलं आहे।